हे ऐकून कपिलच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटले, पण तिने ते स्वतःला लावायला सुरुवात केली. आणि मग मला वाटले की कपिलचा हात माझ्या मानेवरून माझ्या स्तनाकडे सरकत आहे आणि तो हळूहळू त्याला लाडू लागला. मला उत्साहाचा जोरदार धक्का जाणवला, पण मी ते सहन करू लागलो. माझे ओठ त्याच्या ओठात कैद झाले होते, जे तो पूर्ण एकाग्रतेने चोखत होता. यावेळी आम्ही पूर्ण कपडे घातले होते. जेव्हा मी टॉयलेटमधून फ्रेश आलो तेव्हा मी एक गाऊन घातला होता, ज्याच्या खाली मी पेटीकोट आणि ब्रा घातली होती, तर कपिलने जीन्स आणि शर्टसह सर्व कपडे घातले होते. कपिल माझ्या कपड्यांवर हात ठेवून माझ्या छातीवर हात फिरवत होता. मला खोडसाळपणाचा विचार झाला आणि मी माझा हात त्याच्या जीन्सवर घेतला, जिथे चेन म्हणजेच झिप जोडलेली आहे. मला तिथं जास्त शोधावं लागलं नाही, कारण लगेचच माझा तळहाता कपिलची जीन्स किंचित वर आली होती तिथे पोहोचली आणि पुढच्याच क्षणात मला त्यात दडलेला कडकपणा कळला. त्याचे लिंग अत्यंत जड झाले होते, ज्याला मी जीन्सच्या मुठीत धरून प्रेम करत होतो. किती विचित्र पण सुखद भावना होत्या. कपिल माझे ओठ त्याच्या ओठात घेऊन सहजतेने पीत होता आणि हळूहळू त्याच्या तळहाताने माझ्या स्तनांना चाळत होता. पण आता त्याच्या कडक शिश्नाला लाजवताना मला काहीतरी उणीव जाणवू लागली. मला ही पोकळी भरून काढायची होती, पण कशी? आणि मग कपिलने माझ्या स्तनाचे निप्पल त्याच्या बोटाने आणि अंगठ्याने जोरात दाबले. इतक्या जबरदस्तीने की मला वेदना झाल्या आणि मी लगेच माझे ओठ कपिलच्या ओठातून सोडले आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागलो. तो कदाचित घाबरला आणि विचार करू लागला, आता मी काय करू? तर मला त्याच्या कृतीचा राग आणि हसायला आले. मग मी त्याला धडा शिकवण्याचा एक मार्ग विचार केला आणि लगेचच त्याच्यावर चढलो. माझी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तो सरळ त्याच्या पाठीवर पडताच मी माझे दोन्ही गुडघे इकडे तिकडे वाकवून त्याच्या मांडीवर बसलो आणि माझ्या दोन्ही तळहातांनी त्याचे कडक लिंग हळूवारपणे पिळू लागलो. लिंग अत्यंत कठीण होते. ती जीन्स फाडून बाहेर येईल असे वाटत होते. मी उत्साहाचे धक्के अनुभवत होतो, तर कपिलने माझ्याकडे बघितले की मी काय करतोय. मला वाटत असलेली कमतरता पूर्ण करण्याचा मार्ग मी 1 मिनिटापूर्वीच विचार केला होता आणि या कपिललाही धडा शिकवायचा होता. असा विचार करून मी त्याच्या जीन्सची झिप उघडू लागलो, पण कडक लिंगाने आतून इतका दाब निर्माण केला होता की झिप खाली येऊ शकत नव्हती. पुढच्याच क्षणी मी कपिलच्या जीन्सचा बेल्ट उघडला आणि त्याचं बटणही उघडलं आणि त्याच्या कमरेखालची जीन्स ओढू लागलो. कपिलला माझी कृती समजली आणि माझ्यावर बसून त्याचे नितंब वर केले. काही क्षणातच मी तिची जीन्स खाली खेचून पायातून बाहेर फेकली होती. हा एक विचित्र योगायोग होता की कपिलने अंडरवेअर घातली नव्हती, ज्यामुळे त्याचे मोठे आणि कडक लिंग माझ्या समोर आले होते. मी ते माझ्या दोन्ही तळहातात धरले. माझ्या दोन्ही मुठीतून ते बाहेर येत होते. त्याच्याकडून कोणतीही योग्यता किंवा कमतरता नव्हती, कारण हा मोठा पुरुष अवयव त्याला निसर्गाची देणगी होती. कोणी काळा आहे की गोरा, लहान किंवा खूप उंच, हे निसर्ग ठरवतो. यात माणसाची योग्यता किंवा दोष नाही. हातात धरून मला आश्चर्य वाटले की हा तोच अवयव आहे जो मी आयुष्यात दुसऱ्यांदा हातात धरला होता. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि मी माझे पती अधिवक्ता सनातनचे लिंग कधीच हातात धरले नाही. कदाचित ती संकोच किंवा भीती किंवा लहानपणापासून आपल्या स्त्रियांना शिकवले जाणारे संस्कार असावेत. पण हा कपिल माझा प्रियकर आहे, ज्याच्या प्रेमाने मला इतकी शक्ती दिली आहे की मी माझ्या इच्छेनुसार त्याच्याशी काहीही करू शकतो, कोणत्याही प्रकारे त्याला स्पर्श करू शकतो आणि धरू शकतो, आणि तेही कोणत्याही भीती किंवा संकोचाशिवाय. आणि हा कपिल मला त्याची पत्नी म्हणून हवा आहे. बायकोपेक्षा प्रेयसीचं महत्त्व जास्त आहे, हे कसं समजावून सांगावं. मग माझ्या मनात एक नवीन कल्पना आली आणि मी माझ्या जागेवर उभा राहून पेटीकोट खाली घातलेली पेंटी काढली.
साधारणपणे मी साडी पेटीकोटच्या खाली पेंटी घालत नाही, पण आज कपिल जेव्हा माझ्या हातांनी माझी पेंटी काढेल तेव्हा माझा आनंद द्विगुणित होईल या विचाराने मी ती घातली. पण आता मला या कपिलला खोडसाळपणा करण्याची मजा चाखायची होती, म्हणून मी जिथे उभा होतो तिथेच गुडघे टेकून बसलो. मी माझ्या हाताने कपिलचे क्षेपणास्त्रासारखे ताठ झालेले लिंग पकडले आणि माझ्या योनीच्या तोंडावर जबरदस्तीने टेकवण्याचा प्रयत्न केला. पण सेटिंग योग्य नव्हती, कारण मी माझ्या गुडघ्यावर आराम करत होतो आणि या स्थितीत कपिलच्या लिंगाची उंची माझ्या योनीच्या उंचीपेक्षा खूप जास्त होती. ते माझ्या नाभीपर्यंत पोहोचत होते आणि माझ्या योनीत अशाप्रकारे नेणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मी गेली 12 वर्षे माझे पती अधिवक्ता सनातन यांच्यासोबत सेक्स करत असले तरी कपिलसोबत प्रेमाची पहिली रात्र घालवल्यानंतर मला माहीत होते की जर ती माझ्या योनीमार्गात गेली तर मला प्रचंड वेदना होतील. आकार आणि कडकपणा असामान्य आहे.